हॅलो. हा नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सध्या आता पावसाचं वातावरण कसं आहे पुढं 30-31 1-2 पोळ्याच्या हिशोबाने? आता 29 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाब तयार होण्याची शक्यता आहे आणि तो तयार झाल्यानंतर 30 आणि 31 तारखेला विदर्भाकडून पावसाला सुरुवात होईल. अच्छा. त्याच्यानंतर 1 सप्टेंबरपासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाला सुरुवात होईल बऱ्यापैकी. पोळ्यापासून तर गणपतीच्या पिरियडमध्ये पण बऱ्यापैकी पाऊस राहील, म्हणजे 1 तारखेपासून 5-6 तारखेपर्यंत. अच्छा अच्छा. तर हा हो. जोरदार पाऊस आहे का मध्यम मीडियम मध्ये? हा कमी दाबाचा पाऊस आहे. याच्यामध्ये विदर्भामध्ये जोर जास्त राहील पावसाचा. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा पूर्व भागात, दक्षिण भागात पावसाचा जोर जास्त राहील आणि वरती उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचा जोर जास्त राहील. फक्त काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होईल याच्यामध्ये. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कशी आहे स्थिती? पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल याच्यामध्ये. अच्छा अच्छा. काही ठिकाणी मध्यम, कुठं हलका व तुरळक एखाद्या ठिकाणी झाला तर चांगल्या सरी होईल जोरदार. आता पोळा ते बाकी कोकण किनारपट्टीवर पण चांगला पाऊस होईल. सातारा, पुणे, अच्छा अच्छा. मध्यावर सुद्धा सांगलीच्या पश्चिम भागात सुद्धा चांगला पाऊस होईल. असं आहे का? बाकी नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना इथं पण मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. असं आहे का? हो, आणि विदर्भामध्ये खूप चांगला पाऊस होईल, याच्यामध्ये जोरदार पाऊस होईल बऱ्यापैकी. भाग बदलत पाऊस आहे का? बदलत नाही, बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल, पण काही ठिकाणी हलका मध्यम, काही ठिकाणी जोरदार असा राहील. अच्छा अच्छा. हा, आणि हे पूर्ण डिपेंड आहे की कमी दाबाच्या मार्गावर. सध्या तरी कमी दाबाचा मार्ग हा आपल्या महाराष्ट्राकडेच दाखवतोय. अच्छा अच्छा. त्याच्यामध्ये जर काही बदल वगैरे झाले तर मी तुम्हाला कळवलं, परत अपडेट देईल. ठीक आहे ठीक आहे. आणि आता पोळा ते आपले गणपती या दरम्यान कसा पाऊस आहे काही अंदाज? तेच सांगतो मी तुम्हाला की 30 आणि 31 तारखेला विदर्भाकडून पावसाला सुरुवात होईल हा. आणि 1 सप्टेंबरपासून बऱ्यापैकी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाला बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाला सुरुवात होईल. काही ठिकाणी जोरदार, विदर्भात चांगला जोर राहील त्याचा. अच्छा अच्छा. आणि 1, 2, 3, 4, 5 तारखेला पण पाऊस राहील चांगलाच. पुढं एक 7 किंवा 8 सप्टेंबरला परत एक कमी दाब तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणपतीच्या कालावधीमध्ये सुद्धा पाऊस राहण्याची शक्यता आहे. अच्छा अच्छा. हां. आणि परतीच्या पावसाचं काही आहे का सप्टेंबरमध्ये? परतीचा पाऊस पण 20 किंवा 24 सप्टेंबर नंतरच परतीच्या पावसाला सुरुवात होईल. असं आहे का? त्याच्यामध्ये पण ते मग विजा, वारा, वादळ याच्या सोबत राहील तो पाऊस. ते अच्छा. कमीत कमी 15 ऑक्टोबरपर्यंत किंवा 20 ऑक्टोबर कमी जादा मागे पुढे होऊ शकते त्याच्यामध्ये. हा हा. हो. आणि आता हे पोळ्यामध्ये बी विजाचं काही आहे का वातावरण? याच्यामध्ये विजा कमी होत असतात अशा सहजासहजी. झाल्या तर मग ज्या ठिकाणी चांगला पाऊस पडतो त्याच ठिकाणी होईल. त्याचा सगळ्यात जास्त प्रभाव विदर्भात असल्यामुळे त्या ठिकाणी होईल विजा वगैरे. अच्छा अच्छा. हं. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आता 1 तारखेपर्यंत फवारणी बिवारण्या शेतकऱ्यांनी करून घेतल्या पाहिजे आता. हो, विदर्भातल्या शेतकऱ्यांनी 30 तारखेच्या अगोदर. अच्छा. हां, त्याचा प्रभाव आपल्याकडे पण होईल. आपल्या 30 तारखेपासून काही ठिकाणी वातावरण बदलेल, काही ठिकाणी होईल. पण 1 सप्टेंबरपासून चांगली सुरुवात होईल बऱ्यापैकी. हो ना, म्हणजे सप्टेंबरच्या अगोदर म्हणजे शेतकऱ्यांनी काम आटपून घेतले शेतातले तर चांगले होईल समजा. हो, हो. चालतं चालतं. चालतं.